तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। आता तुमच्याकडे पार्किंगची जागा असेल तरच तुम्ही कार खरेदी करू शकणार आहात, कारण राज्य सरकार आता नवं जपानी धोरण अवलंबणार आहे। हे धोरण काय आहे, याचा परिणाम काय होऊ शकतो, बघूया। पार्किंगची जागा असेल तरच कार खरेदी करा। सरकार नवं धोरण आणण्याच्या तयारीत। वाहन खरेदीवर नियंत्रणासाठी सरकारच्या हालचाली। रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी, पार्किंगसाठी मारामार हे टाळण्यासाठी सरकार आता नवं धोरण आणणार आहे। जपानच्या धर्तीवर राज्यात पार्किंग धोरणाची चाचपणी सुरू आहे। जपानमध्ये वाहन खरेदीपूर्वी पार्किंगची जागा विकत घ्यावी लागते। राज्यातही परिवहन विभाग या धोरणासंदर्भात विचार करत आहे। त्यामुळे कार खरेदी आधी तुमच्याकडे पार्किंग असावं लागणार आहे। पार्किंगची जागा असेल तरच तुम्ही कार खरेदी करू शकता। यामुळे रस्त्यावर बेशिस्तपणे वाहनं उभी करता येणार नाही। इंधनाच्या अमर्याद वापरावर निर्बंध येतील। वाढत्या वाहन खरेदीला लगाम बसू शकेल। दरवर्षी वाहन खरेदीत होणारी 5 ते 8% वाढ कमी होऊ शकेल। रस्त्यावरच्या वाढत्या वाहनांमुळे होणारं प्रदूषण कमी होईल। जपानच्या या वाहन धोरणाबाबत मुंबईकरांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। गव्हर्नमेंटने किती पार्किंग स्पेस अवेलेबल केल्या तरी लोकांना त्या परवडलं पाहिजे। ते घरापासून कितीतरी किलोमीटरवर असतात। ते पार्किंग तिकडे करून कुठे जाणं हे शक्यच नसतं आणि मुंबईमध्ये हे तो शक्य होणार नाही। जसं पूर्वी दिल्लीच्या धर्तीवर एक दिवस सम विषम ह्या प्रकारे जर गाड्या चालवल्या तर नक्कीच निर्बंध येईल। सरकारनं असं धोरण लादण्यापूर्वी सखोल विचार करायला हवा, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। लगेच कुठचंही धोरण आणून लगेच काही असं अंमलबजावणी होऊ शकत नाही, कारण महत्त्वाची गोष्ट ही आहे की असे धोरण करताना मग आम्ही हे सांगू शकतो का की पहिलं तुम्ही रस्ते द्या मला नीट, मगच कर घ्या। गेल्या काही वर्षांपासून देशासह राज्यात वाहन खरेदीची संख्या भरमसाठ वाढली आहे। त्यामुळे रस्त्यावर गर्दी वाढली, प्रदूषण वाढले, नागरिकांचा श्वासही कोंडला गेलाय। वाढत्या वाहन संख्येमुळे वाहनतळ आणि इतर सुविधाही अपुऱ्या पडतायत। त्यामुळे सरकार हे जपानी धोरण अवलंबण्याचा विचार करतंय। या धोरणामुळे पार्किंगसाठी जागा असेल तरच तुम्हाला कार खरेदी करता येणार आहे। यामुळे कदाचित रस्त्यावरची गर्दी कमी होऊन प्रवास सुखकर होईल। हे धोरण तयार करण्यापूर्वी सरकार तज्ञांची मतं विचारात घेणार आहे। त्यामुळे आगामी काळात धोरण प्रत्यक्षात येतं का हे पाहावं लागेल। कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई।